थँक्यू अंकल. टाइम टू मी गेट रेडी. डेकोरेशन 0 झाले 0. काय केले? हो माधव. गुड मॉर्निंग. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday Madhav. Happy birthday. नमस्कार, मी संगीता तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. आज आहे 1 जून आणि आमच्या माधवचा आज 3रा वाढदिवस आहे. इथं माधवचा वाढदिवस आम्ही करणार आहे आणि इथली जे त्याचे ओळखीचे फ्रेंड आहेत किंवा आजूबाजूचे जे लहान लहान मुलं आहेत त्यांना बोलवून आम्ही आज छोटे खानी बड्डे करणार आहे. असं काही मोठं वगैरे नाही, पण लहान मुलांना बोलवून तेवढंच माधवला पण बरं वाटेल आणि आमची पण मेमरी राहील कायमची, नाही का. तर बड्डेची तयारी चालू आहे. अजून किचन माझं फक्त आवरायचं राहिलं आहे आणि तसे आता सकाळचे दुपारचे आता 12 वाजायला आलेत आणि आम्ही काल ऑलरेडी बड्डेची बऱ्यापैकी शॉपिंग करून आलो होतो, पण काल नेहमीप्रमाणे 2-3 परत वस्तू विसरून आलो आहे. तर आज आम्ही परत वॉलमार्टला जाणार आहे. काही 2-3 गोष्टी राहिलेत त्या आणायला. त्याच्यानंतर येऊन अजून डेकोरेशन 0 झाले 0. तर ते डेकोरेशन करायचं आहे. हॉल वगैरे सगळं क्लीन करून ठेवायचं आहे आणि संध्याकाळी मग 5:30-6च्या दरम्यान बड्डे ठेवला आहे. तर या दरम्यान काय काय होतं आहे ते मी शेअर करीन. शॉपिंग वगैरे आणि डेकोरेशन वगैरे जसं जमल तसं. आणि मग बड्डे तर शेअर करूच आणि त्याच्या आधी आमच्या बड्डे बॉयला भेटा. माधव से हाय. माधव हॅपी बर्थडे. तू 3 इयर्स झालास आणि माधवला मी 3 इयर्सचा असा टी-शर्ट पण घेतला आहे. माधव 3 इयर्स ओल्ड झाला. तर इथं जनरली पिझ्झा पार्टीच असते, तर आम्ही पिझ्झा पार्टी करणार आहे. जास्त मला काय करावं लागणार नाही आहे कारण या धावपळीत तसं शक्य पण होत नाही. आणि मुलांना पिझ्झा जनरली खायला आवडतो, ते जास्त समोसा वगैरे त्यांना आवडत नाही. तर लहान मुलांना पिझ्झा, चिप्स वगैरे आणि केक तर असणारच आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत ज्या मम्मी येतील समोसा असं ठेवलं आहे. गरम आहे. चला माधव. एक म्हणून तुला सेम कुठली घेणार? कुठले सांगतो का? तर इथं आता वॉलमार्टमध्ये आलो आहे आणि मी गौरीसाठी इथं फ्रॉक बघत होते बड्डेला घालण्यासाठी, पण एवढा काय आवडला नाही तर मी परत ठेवून दिला. मला माहिती नाही सांगितलं, तुला ठरव. हे बॅकड्रॉप आहे. सिल्वर काय तोच राहू द्या. तो टेबल कवर एक बास ना हो. दोन एक्स्ट्रा घेऊन ठेव. तर बर्थडेसाठी गिफ्ट बॅग्स, चॉकलेट्स, पार्टी फेवर्स आणि अजून बऱ्याच डेकोरेशनच्या वस्तू घेऊन आम्ही आता परत चाललोय. आता घरी जायचं. शॉपिंग करून माझ्याला थोडं चारवलं आणि तो झोपलाय. आणि आत्ता मेन काम सुरू होणार आहे डेकोरेशन आणि जे गिफ्ट आणलेत ना मुलासाठी ते सगळ्या बॅगेत घालून ठेवायचं आहे. तर हे गिफ्ट आणलेत मुलासाठी आणि आम्ही बॅग्स आत्ता घेऊन आलो. गिफ्ट बॅग ते राहिलं होतं चुकून, तर ते त्या बॅगेत भरून ठेवते सगळं आणि त्यांच्या नावानुसार आणि एज वाईज सगळ्यांची गिफ्ट आहेत, तर ते सगळं सॉर्ट करून लिहून मला ठेवायचं. तर या गिफ्ट बॅगमध्ये मुलांसाठी रिटर्न गिफ्ट मी पॅक केले, त्याचबरोबर त्यामध्ये काही चॉकलेट्स आणि पार्टी फेवर्स ॲड केले त्यामध्ये. छान दिसाले. बघ काय केलंय. बर्थडे टू यू.
झोप झाली तर बघ काय केले. ट्रेन आहे याच्यावर. बंद करू. चिप्स आत्ता खाणार काय बर्थडेला खाणार? आत्ताच खाणार? आत्ताच खाणार? ओके देतो थांब. तर माधव इकडे बघ. बघ माधव रेडी आहे. दोन टीव्ही जाऊ तुम्ही कर. माधवला रेडी केलंय सजी शर्ट. ही गौरी फ्रॉक घालून रेडी आहे. आता इट्स टाइम टू मी गेट रेडी. आता मी रेडी होणार. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही जे काका बघाल ना तर ते भारतीयच आहेत आणि आमच्या आसपासच्या कम्युनिटीमध्येच राहतात. तर त्यांनी माधवचा मागच्या वेळी आम्हाला बड्डे विचारला होता आणि आमच्या घरी ते येत असतात. तर त्यांनी खास बड्डेसाठी त्यांनी लक्षात ठेवून माधवचा बड्डे तर त्याच्यासाठी गिफ्ट घेऊन आलेत. एक छानसं कार्ड त्यांनी तयार केलं आहे आणि ते घेऊन आले होते आणि मी ते कार्ड काय आहे ते तुम्हाला पुढं वाचून दाखवते. कारण ते कार्ड वाचतानाच माझे डोळे भरून आले होते. म्हणजे ते काकांना तसं दाखवून दिलं नाही. व त्यांनी स्वतः लिहिलंय बघा. असे वेगवेगळे फेसेस तयार केलेत. इमोजीस काढलेत. ओम काढलाय, कमळ काढलाय. ते 90 वर्षाचे आहेत पण त्यांच्याकडे बघून वाटत नाही. आणि हे कार्ड त्यांनी दिलंय आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतः इथं माधवसाठी पण मेसेज लिहिलाय. 1 जून 26 माय डिअर माधव, हॅव अ स्प्लेंडिड बर्थडे, परफॉर्म मिरॅकल्स, ब्लेसिंग्स, हग्स, कीप युअर मॉम बिझी विथ युअर अँटिक्स, लव्ह यू. त्याचं नाव आहे अँकर राकेश दुआ अँड फॅमिली. मैया त्याने हे पण दिले आपलं गाणं आपण जे ऐकतो, मैया मोरी मे नाही माखन खायो. कारण माधव आहे ना, माधव नाव आहे. परत ओम काढलाय, फेसेस बनवलेत, बलून काढलाय. यू मेक एव्हरीथिंग बेटर, होप युअर बर्थडे इज द बेस्ट. आणि त्यांनी स्पेशली असं आणून दिलंय बनवून कारण त्यांच्या नातवाचं नाव पण माधवच आहे. आणि या मेसेजनं आम्हाला खूप इमोशनल केलं. म्हणजे मेसेजने म्हणजे कार्ड बघून वाचतानाच आम्ही इमोशनल झालो होतो. थँक्यू अंकल.
केक कटिंग झाल्या सगळ्या मुलांना आम्ही राऊंडमध्ये बसवलं. त्यांना सगळे स्नॅक्स, ज्यूस, केक, पिझ्झा सगळं खायला दिलं. ते बसून छान खात होते. आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये मला आपल्या लेडीजची एक पॉझिटिव्ह एनर्जी प्रकर्षानं दिसते, जाणवते. ती म्हणजे आपण बायका कुणाच्याही कार्यक्रमाला जाऊ, मग आम्ही तिथे असा विचार करत नाही की ते घर माझं नाही आहे, कार्यक्रम माझा नाही आहे, पण असं विचार करतो, प्रयत्न करतो की माझा थोडासा हातभार लागून त्यांचं काम सोपं होईल, त्यांना मदत होईल आणि त्यांचं हे कार्यक्रम छान प्रकारे पार पडेल. आणि अशा छान वातावरणात आमच्या माधवचा 3रा वाढदिवस सुंदर प्रकारे सेलिब्रेट केला. आणि वाढदिवसानंतरच बाबांनी दोन्ही मुलांची दृष्ट काढली. आणि या व्हिडिओला लाईक करून तुमचे आशीर्वाद आमच्या माधवपर्यंत पोचवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.